हेलो डियर स्टुडंट्स. तर आज आपण इंजिनिअरिंग मेकॅनिक्स सेमिस्टर नंबर 2 जे की कॉमन सब्जेक्ट राहील सिव्हिल मेकॅनिकल आणि प्रोडक्शन साठी. ठीक आहे. सिव्हिल मेकॅनिकल आणि प्रोडक्शन साठी कॉमन सब्जेक्ट राहील. आय होप सो तुमच्या फर्स्ट सेमिस्टर च्या जे सब्जेक्ट आहे त्याचे एक्झाम झालेले आहेत. ते तुमचं परफॉर्मन्स वेल अँड गुड असेल. ठीक आहे. तर आता नेक्स्ट सेमिस्टर जे आहे सगळ्यात इम्पॉर्टंट सेमिस्टर, त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट सब्जेक्ट तुमचा इंजिनिअरिंग मेकॅनिक्स असेल फॉर सिव्हिल मेकॅनिकल आणि प्रोडक्शन. ठीक आहे. आता ऍक्च्युली इंजिनिअरिंग मेकॅनिक्स म्हणजे काय? इंजिनिअरिंग मेकॅनिक्स इज नथिंग बट द कॅल्क्युलेशन ऑर स्टडी ऑफ फोर्सेस. ठीक आहे. ऍक्च्युली आपण काय करतो? अभ्यास करतो फोर्सेस दॅट आर ऍक्टिंग ऑन द पर्टिक्युलर बॉडी. बट बॉडीचे दोन कंडिशन राहील. ठीक आहे. बॉडीचे काय राहणार? दोन कंडिशन्स, जे की नेक्स्ट स्लाइड मध्ये मी तुम्हाला सांगतोय. ठीक आहे. बॉडीच्या दोन कंडिशन्स राहतात बेटा. एक आहे बॉडी इन रेस्ट कंडिशन आणि बॉडी इन मोशन. ठीक आहे. बॉडी इन मोशन. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल, एक ऑब्जेक्ट आहे, एक टेबल घ्या. ठीक आहे. स्मॉल टेबल घ्या किंवा एक डेस्क घ्या. ते कसं आहे? ते कोणत्या कंडिशन मध्ये राहील? रेस्ट कंडिशन. अंटिल एनी फोर्स ऍक्ट्स ऑन इट. ठीक आहे. अंटिल एनी फोर्स ऍक्ट्स ऑन इट, त्याचं कंडिशन कसं राहणार? रेस्ट कंडिशन राहणार आहे. ते समजा तुम्ही फुटबॉल घेतला, फुटबॉल, ते एका पर्टिक्युलर मोशन घेणार. ठीक आहे. आता एक प्लेअर समजा ते फुटबॉलला एक फोर्स दिला. ठीक आहे. 10 किलो न्यूटनचा म्हणा किंवा 10 न्यूटनचा म्हणा, फॉर एक्झाम्पल छोटा फोर्स दिला असेल 10 किलो न्यूटनचा, आणि सेकंड प्लेअर त्याला त्याच फोर्सने ते कंटिन्यू करणार का? नाही, जास्त त्याचं ऍडिशन होणार त्याच्यामध्ये. ठीक आहे. फोर्सचं ऍडिशन होणार. फॉर एक्झाम्पल, प्लेअर नंबर 1 10 न्यूटनचा फोर्स अप्लाय करत असेल कशावर? फुटबॉलवर. ठीक आहे. बट प्लेअर नंबर 2 जे आहे तेवढंच फोर्स अप्लाय केला, बट त्याचा फोर्स तेवढा राहणार का? नाही. त्याच्यामध्ये अजून 10 किलो न्यूटन जे की फोर्स, दॅट इज प्लेअर नंबर 1 ने जे दिलेला फोर्स आहे त्याच्यामध्ये सम होणार. म्हणजे टोटल फोर्स राहील त्याच्यामध्ये 20 न्यूटनचा. ठीक आहे. 20 न्यूटनचा. तर ह्याच्यामध्ये आपण काय करायलो? मोशन क्रिएट करायला. ठीक आहे. कशामध्ये? फुटबॉलमध्ये. आणि त्याच्यामध्ये चेंजेस म्हणजे ऍक्च्युअली फोर्स काय करते? फोर्स तुमचा बिहेवियर चेंज करते. ठीक आहे. त्याच्यानंतर तुमचं रेस्पॉन्स चेंज करतो. ठीक आहे. बिहेवियर, रेस्पॉन्स अँड क्वांटिटीज चेंज करतात. क्वांटिटीज. ठीक आहे. अजून काय चेंज करल? तुमचा शेप चेंज करल बॉडीचा. ठीक आहे. एवढ्या पॅरामीटर चेंज करल एक पर्टिक्युलर फोर्स. आणि सगळ्यांना माहित असेल फोर्स म्हणजे काय आहे? फोर्स म्हणजे शक्ती. ठीक आहे. फोर्स मध्ये काय राहणार? शक्ती. ठीक आहे. मराठीमध्ये समजा त्याला सांगायचं असेल तर फोर्स इज नथिंग बट अ शक्ती. ठीक आहे. नेक्स्ट काय आहे याच्यामध्ये? बॉडीचं दोन कंडिशन तुम्हाला समजलं असेल, बॉडी इन रेस्ट कंडिशन आणि बॉडी इन मोशन. स्टडी ऑफ काय म्हणलो मी? इंजिनिअरिंग मेकॅनिक्स म्हणजे काय? द स्टडी ऑफ फोर्सेस ऑन द बॉडी विच इज ऍट रेस्ट कंडिशन ऑर इन मोशन कंडिशन. ठीक आहे. हे समजणं म्हणजेच आपण ह्याच्यामध्ये या पूर्ण सब्जेक्ट मध्ये या इंजिनिअरिंग मेकॅनिकचं ऍप्लिकेशन्स बघणार आहेत. ठीक आहे. एक पर्टिक्युलर फोर्स मुळे काय काय चेंजेस होतात बॉडीमध्ये ते स्टडी करण्यात, म्हणजे आपण काय करायलो? त्या सब्जेक्टचं आपण स्टडी करत आहे, दॅट इज इंजिनिअरिंग मेकॅनिक्स. ओके, समजला? ठीक आहे. आता सगळ्यात महत्वाचा सब्जेक्ट सिव्हिल मेकॅनिकल आणि प्रोडक्शनला कशाला ठरते हा सब्जेक्ट? कारण की सिव्हिलच्या तुम्ही बघत असाल मोठ्या मोठ्या स्ट्रक्चर्स राहतात, ब्रिज स्ट्रक्चर्स. ठीक आहे. आता ब्रिज कसा आहे? स्टॅटिक पोझिशन मध्ये आहे. बट त्याच्यावर समजा मुव्हेबल लोड्स आपण दिला, फॉर एक्झाम्पल व्हेकल्स मूव्ह होतात, पीपल्स मूव्ह होतात. ठीक आहे. तर त्याच्या फ्लक्च्युएशन जे आहेत, फ्लक्च्युएशन कशामध्ये होते? फोर्सेस मध्ये. मग फोर्सेस मध्ये फ्लक्च्युएशन होत असेल, मग त्याच्या बाकीच्या पॅरामीटर जे आहेत त्यांचा बिहेवियर पण कसं राहणार? बिहेवियर विल बी चेंजेस. रेस्पॉन्स पण चेंज राहतो. त्याच्यानंतर क्वांटिटीज चेंज होतात आणि त्याच्या शेप्स. बट शेप्स तुम्हाला त्या मोठ्या स्ट्रक्चर्स मध्ये दिसणार नाही. एक निग्लिजिबल शेप्स काय होणार? त्याच्यामध्ये चेंजेस, अल्टर होणार. ठीक आहे. बट त्या अल्टर्स वगैरे काढणे आपल्या ह्याच्यामध्ये नाही. बट इथं सगळ्यात महत्वाचं आहे कॅल्क्युलेशन ऑफ फोर्सेस.
सगळ्यात महत्वाचं काय, कॅल्क्युलेशन ऑफ फोर्सेस ऑन पर्टिक्युलर कॉम्पोनेंट्स, ऑब्जेक्ट्स म्हणा, कॉम्पोनेंट्स म्हणा, और स्ट्रक्चर्स म्हणा, सगळ्यात महत्वाचं. ठीक आहे. तर इंजिनिअरिंग मेकॅनिक्स इज नथिंग बट द स्टडी ऑफ फोर्सेस अप्लाइड ऑन द बॉडी विच इज ऍट रेस्ट कंडिशन और इन मोशन. ठीक आहे, विच इज ऍट रेस्ट कंडिशन और इन मोशन. हे शिकणं म्हणजे काय, आपल्याला इंजिनिअरिंग मेकॅनिक्स शिकायचं आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये युनिट बघायचं असेल तर 5 युनिट तुम्हाला शेड्यूल केलेले आहे. दॅट इज सिंपल लिफ्टिंग मशीन, त्याच्यानंतर अनालिसिस ऑफ फोर्सेस, त्याच्यानंतर इक्विलिब्रियम ऑफ फोर्सेस, त्याच्यानंतर फ्रिक्शन ऑफ फोर्सेस आणि सेंट्रल अँड सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. ठीक आहे. तर वन बाय वन आपण डिस्कस केला याच्यामध्ये. तर सिंपल लिफ्टिंग मशीन म्हणलेलं आहे. व्हॉट इज मीन बाय मशीन, मशीन कशासाठी यूज करतो आपण, मशीन कशासाठी यूज करतो, टू मेक वर्क इझियर, टू मेक वर्क इझियर. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही डे टू डे लाईफ मध्ये क्रेन बघितला असाल, क्रेन. ठीक आहे. क्रेन काय करते, हेवी लोड लिफ्ट करते, हेवी लोड लिफ्टिंग पर्पज आपण काय करतो, क्रेनला यूज करतो, क्रेनला यूज करतो. आता हेवी लोड लिफ्ट करण्यासाठी तुम्हाला स्मॉल अमाऊंट ऑफ किंवा एक पर्टिक्युलर अमाऊंट ऑफ फोर्स अप्लाय करावा लागेल. ठीक आहे. पर्टिक्युलर अमाऊंट ऑफ फोर्स, त्यालाच आपण काय म्हणतो, स्मॉल किंवा पर्टिक्युलर अमाऊंट ऑफ फोर्सला, पर्टिक्युलर अमाऊंट ऑफ फोर्स we required to lift the heavy load. ठीक आहे, we required to lift the heavy load. ह्याला आपण काय म्हणतो, एफर्ट्स. ह्याला आपण काय म्हणतो, एफर्ट्स. वी आर टेकिंग सम एफर्ट्स टू लिफ्ट द हेवी लोड्स. ठीक आहे. मग हे क्रेन काय करेल, सम एफर्ट्स आपण लावतो आणि हेवी लोड्स लिफ्ट करतो, आणि लिफ्ट केल्यानंतर त्याचं मोशन, त्याचं आपण डिस्प्लेसमेंट करतो फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस, फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. आपण काय करतो, त्या हेवी लोड डिस्प्लेस करतो. ठीक आहे. ह्याच्यासाठी हा क्रेन युजफुल आहे. ठीक आहे. तर सिंपल लिफ्टिंग मशीन मध्ये हे शिकायचे, लोड कॅल्क्युलेशन शिकायचे. ठीक आहे. अमाऊंट ऑफ एफर्ट्स यू निडेड. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये येतात भरपूर काही पॅरामीटर्स येतात, दॅट इज मेकॅनिकल ऍडव्हान्टेज. ठीक आहे. मेकॅनिकल ऍडव्हान्टेज, त्याच्यानंतर वेलॉसिटी रेशो येईल, वेलॉसिटी रेशो येईल. ठीक आहे. या सगळ्या गोष्टी आपल्याला या याच्यामध्ये, या चॅप्टर मध्ये शिकायचे. वेलॉसिटी रेशो म्हणजे काय, मेकॅनिकल ऍडव्हान्टेज म्हणजे काय, ठीक आहे, त्याच्यानंतर एफर्ट्स म्हणजे काय, आणि त्याच्यानंतर फोर्सेस, लोड्स म्हणजे काय, या सगळ्या गोष्टी आपण कशामध्ये शिकणार आहेत, सिंपल लिफ्टिंग मशीन मध्ये शिकणार आहे. ठीक आहे. तर मशीनच्या रिलेटेड आहे सगळ्या गोष्टी. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, आता नेक्स्ट काय आहे, दॅट इज अनालिसिस ऑफ फोर्सेस. ठीक आहे. अनालिसिस ऑफ फोर्सेस. एक पर्टिक्युलर समजा ऑब्जेक्ट, आताच मी एक एक्झाम्पल घेतला होता, एक ऑब्जेक्ट आहे जे की एक रेस्ट कंडिशन किंवा मोशन कंडिशन मध्ये असेल, त्याच्यावर समजा फोर्स अप्लाय केला, तर ते काय काय चेंजेस, म्हणजे त्याच्यामध्ये किती अमाऊंट ऑफ फोर्सेस, रिझल्टंट फोर्सेस जनरेट होतात, ते कॅल्क्युलेट करतो आपण कशामध्ये, अनालिसिस ऑफ फोर्सेस मध्ये. ठीक आहे. अनालिसिसचा अर्थ आहे आयडेंटिफाईंग द फोर्सेस ऍक्टिंग ऑन द ऑब्जेक्ट अँड कॅल्क्युलेटिंग द रिझल्टंट. ठीक आहे. एक फोर्सचा विचार, समजा फॉर एक्झाम्पल त्याच्यामध्ये एक पेक्षा जास्त फोर्स असेल, त्याला आपण फोर्स सिस्टीम म्हणतो. ठीक आहे. इट कॅन बी इन 2D प्लेन, इट कॅन बी इन 3D प्लेन. ठीक आहे. इट कॅन बी इन एनी डिरेक्शन. तर त्यांचं रिझोल्युशन करणं, त्याला सिम्प्लिफाय करणं, आणि ते आपण त्याचा एक रिझल्टंट फाइंड आउट करणं, या सगळ्या गोष्टी कशामध्ये शिकणार आहे, अनालिसिस ऑफ फोर्सेस. ठीक आहे. अनालिसिस ऑफ फोर्सेस मध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर आता इक्विलिब्रियम आहे. आता सगळ्यात महत्वाचं, बॉडी रेस्ट कंडिशन मध्ये आहे, बॉडी रेस्ट कंडिशन मध्ये आहे, म्हणजे ते कोणत्या इक्वेशन सॅटिस्फाय करतात, इक्विलिब्रियम कंडिशन्स. आणि इक्विलिब्रियम कंडिशन कशी राहतात, समेशन एफ एक्स इक्वल्स टू 0, समेशन एफ वाय इक्वल्स टू 0, समेशन ऑफ एफ झेड इक्वल्स टू 0, समेशन ऑफ एफ, समेशन ऑफ mx equals to 0, summation of my equals to 0, summation of mz equals to 0. आता एक्स वाय झेड घेतलेला आहे, म्हणजे बॉडी कसा आहे, 3D प्लेन मध्ये आहे. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही 2D चा विचार केला, 2D चा विचार केला, तर त्याच्यामध्ये आपण ओनली काय काय कन्सिडर करणार, समेशन एफ एक्स आणि समेशन एफ वाय इक्वल्स टू 0, आणि त्याच्यानंतर समेशन ऑफ
मोमेंट्स इक्वल्स टू 0. ठीक आहे. आता अनालिसिस तर झाला, फोर्सेस झाले, बट फोर्सेसचा सम किंवा युजिंग दॅट इक्विलिब्रियम कंडिशन बॉडी रेस्ट कंडिशन मध्ये आहे की नाही ते चेक करण्यासाठी आपल्याला कोणता टॉपिक लर्न करावं लागेल, दॅट इज इक्विलिब्रियम ऑफ फोर्सेस. काय फोर्सेस अननोन असेल, फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक पर्टिक्युलर बॉडी दिलाय, ते रेस्ट कंडिशन मध्ये तुम्हाला माहित आहे. एक फोर्स दिला, दुसरा अल्टरनेट फोर्स काढायचा, त्याचा अमाऊंट काढायचा, त्या बॉडीवर किती ऍक्ट होतो, त्याच्यासाठी तुम्हाला लागणारे कंडिशन कोणत्या, इक्विलिब्रियम कंडिशन. इक्विलिब्रियम कंडिशन तुम्हाला लागणार आहे. इथपर्यंत काय डाऊट, इथपर्यंत समजलं? ठीक आहे. चलो आता नेक्स्ट आहे फ्रिक्शन. सगळ्यात महत्वाचं चॅप्टर ठरणार आहे, दॅट इज फ्रिक्शन. ठीक आहे. तर इथं बघा मित्रांनो, फ्रिक्शन म्हणजे काय, इट इज फोर्स आहे, पर्टिक्युलर एक फोर्स आहे, force which opposes the motion of body, force which opposes the motion of body. ठीक आहे. the force which opposes the motion of body. फॉर एक्झाम्पल, तुम्ही बाईक रायडिंग करता रोडवर. ठीक आहे. आता तुम्ही बाईक रायडिंग सेफली राईड करता, कसं काय, कारण की त्याचा सरफेस कसा आहे, सरफेस आहे रफ. तेच समजा स्मूथ असेल तर तुम्ही इझिली किंवा स्टेबिलिटी घेऊन तुम्ही राईड करू शकता का रोडवर, नाही. ते काय होणार, मग स्किड होते गाडी किंवा स्लिप होणार. ठीक आहे. तुम्ही पडणार. मग ह्याच्यामध्ये लक्षात येतो की तिथं अपोजिशन ऑफ फोर्स किती आहे किंवा अपोजिंग फोर्स किती आहे, तिथं 0 असेल स्मूथ कंडिशन्स मध्ये, स्मूथ सरफेसवर. ठीक आहे. तेच समजा तुमचा सरफेस रफ असेल तर तुम्ही इझिली काय होणार, त्या रोडवर तुम्ही राईड करणार बाईक. ठीक आहे. तर हे कशावर डिपेंड राहतात, अपोजिंग त्याच्या सरफेसवर, दॅट इज सरफेस अँगल ऑफ कॉन्टॅक्ट, किंवा त्याला आपण म्हणतो कॉन्टॅक्ट बिटवीन टू बॉडीज. एक टायरचा बॉडी राहतो, एक रोड सरफेस राहतो. ठीक आहे. रफनेस जास्त असेल तर फ्रिक्शन पण कसं राहणार, फोर्स ऑफ फ्रिक्शन कसा राहणार, जास्त राहणार आहे. रफनेस कमी असेल म्हणजे स्मूथ कंडिशन असेल, त्याच्यामध्ये फोर्स ऑफ फ्रिक्शन कसं राहणार, कमी असेल. ठीक आहे. मग जेवढं फोर्स ऑफ फ्रिक्शन जास्त, तेवढं तुम्ही सेफली राईड करू शकता ऑन युअर युझिंग बाईक. ओके, लक्षात आलं, इझी आहे. तर किती अमाऊंट ऑफ फोर्स ऑफ फ्रिक्शन, आता नंबर ऑफ ऑब्जेक्ट्स येतात, त्याच्या एक्झाम्पल्स घेऊन आपण फोर्स ऑफ फ्रिक्शन कॅल्क्युलेशन करतो. आता सांगितलं कशा कशावर डिपेंड राहील, तुमच्या द कॉन्टॅक्ट बिटवीन टू बॉडीज, ह्याच्यावर फोर्स डिपेंड राहते, फोर्स ऑफ फ्रिक्शन. आणि त्याच्यानंतर तुमचा सरफेस कसा आहे, रफ आहे का स्मूथ आहे, याच्यावर डिपेंड राहणार आहे. लक्षात आलं, इझी आहे. ठीक आहे. तर पर्टिक्युलर समजा लॅडर असेल, अशा क्वेश्चन्स येतात, त्या क्वेश्चन आपल्याला काय करायचे, युझिंग फोर्स ऑफ फ्रिक्शन किंवा फ्रिक्शनचा कन्सेप्ट युज करून तुम्हाला अपोजिंग फोर्स काढायचा आहे, त्यालाच आपण काय म्हणतो, फोर्स ऑफ फ्रिक्शन म्हणतो. ठीक आहे. लक्षात आलं. तर याच्यामध्ये सगळं सेल्फ वेटचं कन्सेप्ट येणार. ठीक आहे. त्याच्यानंतर अँगल्स, कोणत्या अँगलवर ठेवलेला आहे ऑब्जेक्ट ते पण तुम्हाला माहित पाहिजे. तिथं थोडंफार जॉमेट्री यूज होईल. ठीक आहे. जॉमेट्री तुम्हाला आलं पाहिजे, मॅथमॅटिक्स आलं पाहिजे. ठीक आहे. चलो नेक्स्ट आहे सेंट्रॉइड अँड सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. सगळ्यात महत्वाचं जे की इम्पॉर्टंट चॅप्टर, सिव्हिल पॉइंट ऑफ व्ह्यू हे ठरणार आहे, सेंट्रॉइड. ठीक आहे. आणि सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी हे काय, एक पर्टिक्युलर पॉइंट्स आहेत, पॉइंट्स. एक ऑब्जेक्ट्स वर पर्टिक्युलर पॉइंट्स राहणार, जिथं इथं काय राहणार, अ पॉइंट at which whole area is to be concentrated, is to be concentrated. आणि ह्याच्यामध्ये point at which whole weight is to be concentrated, is to be concentrated. ठीक आहे. तर दोन पॉइंट्स आहेत. आता याच्यामध्ये डिफरन्स काय आहे, तुम्हाला या स्टेटमेंट मध्ये एरिया आणि इथं वेट दिसतो. ठीक आहे. म्हणजे हे कशासाठी इंट्रोड्यूस केला हा चॅप्टर, कारण की तुम्हाला एरिया डिस्ट्रीब्युशन आणि वेट डिस्ट्रीब्युशन कळा,
फॉर मेकिंग द बॉडी स्टेबल. स्टेबल म्हणजे काय? इट शुड अचीव इक्विलिब्रियम कंडिशन. इट शुड अचीव इक्विलिब्रियम कंडिशन. आता एरिया म्हणले तर ते स्ट्रक्चर जे आहेत मोस्ट ऑफ ऑल कशामध्ये राहणार तुमच्या 2D स्ट्रक्चर्स मध्ये राहणार. म्हणजे 2 डायमेन्शनल प्लेन आपण प्लेन सेक्शन्स घेतो फॉर कॅल्क्युलेटिंग सेंट्रॉइड्स. कोणत्या एक्झाम्पल कोणत्या? रेक्टँग्युलर, सर्क्युलर, स्क्वेअर. हे डायरेक्टली आपण विथ स्केल आपण मेजर करून किंवा याचे मेजरमेंट्स कशामध्ये घेतो? 2D प्लेन्स मध्ये घेतो. करेक्ट आहे. तर याच्यात 2 डायमेन्शन यूज करून आपण काय करतो? इझिली एरिया. आणि हे कशासाठी इम्पॉर्टंट आहे? फॉर एरिया डिस्ट्रीब्युशन टू मेक द बॉडी स्टेबल ऑर टू अचीव इट्स इक्विलिब्रियम कंडिशन्स. ठीक आहे. त्याच्यानंतर सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. आता सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी मध्ये सगळ्यात महत्वाचं काय दिसते? वेट दिसतो. फॉर एक्झाम्पल तुमचं एक डॅम आहे, डॅम स्ट्रक्चर. सगळ्याला माहिती आहे डॅम म्हणजे काय? धरण. कशासाठी आपण कन्स्ट्रक्शन करतो? ठीक आहे. कशासाठी आपण कन्स्ट्रक्शन करतो? टू स्टोअर द वॉटर. टू स्टोअर द वॉटर ऑन अपस्ट्रीम साइड. टू स्टोअर द वॉटर ऑन अपस्ट्रीम साइड अँड गिव्ह द फ्लो ऑन डाउनस्ट्रीम साइड. बरोबर का? डाउनस्ट्रीम साइड. ओके. आता ह्याचा विचार केला डॅमला. डॅमला किती डायमेन्शन्स राहतात? एल, बी आणि एच. एल, बी आणि एच. ठीक आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा पॅरामीटर काय ठरतो? त्याचं व्हॉल्यूम. ठीक आहे. सगळ्यात महत्वाचा पॅरामीटर कोणतं ठरतो तिथं? व्हॉल्यूम ठरतो. बट आता इथं तुम्हाला ह्याच्यामध्ये मेजर पॅरामीटर जे आहे ते वेट डिस्ट्रीब्युशनचं कन्सिडर करावं लागतं. कारण की याच्यामध्ये 2 डायमेन्शनल नाही. आता आपण बॉडीज कसे कन्सिडर करतो? 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर्स कन्सिडर करतो. आणि सगळ्यात महत्वाचं इथं पॅरामीटर मध्ये दिलेलं आहे दॅट इज ग्रॅव्हिटी. म्हणजे सगळं वेट जे आहे अंडर ग्रॅव्हिटेशनल पुल राहणार आहे. ठीक आहे. अंडर ग्रॅव्हिटेशनल पुल राहणार आहे. फॉर एक्झाम्पल ऍज पर दिस समजा तुमचा फोर्स दॅट इज हायड्रोस्टॅटिक फोर्स म्हणतो. वॉटर प्रेशर जे हे वॉटर कोणता फोर्स क्रिएट करते? हायड्रोस्टॅटिक फोर्स क्रिएट करतो. आणि इथं रेजिस्टन्स देणार किंवा या स्ट्रक्चरला स्टेबल ठेवणार फोर्स कोणता आहे? दॅट इज सेल्फ वेट. आणि हे फॉर एक्झाम्पल एफ असं. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल तुमचा एफ ग्रेटर असेल डब्ल्यू पेक्षा, मग हा डॅम काय होणार रे? डॅम फेल होणार. डॅम काय होणार? डॅमचं काय होणार? डॅम फेल्युअर दिसणार तुम्हाला. फेल होणार डॅम. आता ते समजा डब्ल्यू ग्रेटर दॅन एफ असेल तर डॅम कसा राहतो? कोणत्या कंडिशन मध्ये राहतो? सेफ कंडिशन मध्ये राहतो मित्रांनो. ठीक आहे. डॅम कोणत्या कंडिशन मध्ये राहतो? सेफ कंडिशन मध्ये राहणार आहे. आणि हे कशावर डिपेंड राहील? तुमच्या व्हॉल्यूम वर डिपेंड राहते. आणि व्हॉल्यूम कशाचा? या डॅमच्या बॉडीचा. व्हॉल्यूम कशाचा? या डॅमच्या बॉडीचा. ठीक आहे. 3 डायमेन्शनल मध्ये हाऊ मच अमाऊंट ऑफ एरिया किंवा हाऊ मच अमाऊंट ऑफ व्हॉल्यूम शुड बी डिस्ट्रीब्युटेड, इट विल ऑलवेज गिव्ह अन आयडिया टू डिस्ट्रीब्यूट व्हॉट? वेट. टू डिस्ट्रीब्यूट वेट. तर याच्यामध्ये कन्सेप्ट आहे वेट डिस्ट्रीब्युशनचा आणि सेंट्रॉइड मध्ये कन्सेप्ट राहणार आहे एरिया डिस्ट्रीब्युशनचा. दोन्ही कन्सेप्ट एकच आहे. त्याचा मोटिव्ह एकच राहणार दॅट इज स्टेबिलिटी ऑर इक्विलिब्रियम ऑफ द बॉडी. इक्विलिब्रियम ऑफ द बॉडी. आता बॉडी याच्यामध्ये मी म्हणलो 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर राहतात. त्या 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर मध्ये सगळ्यात महत्वाचं पॅरामीटर आपण काय कन्सिडर करतो? याच्यामध्ये व्हॉल्यूम कन्सिडर करतो मित्रांनो. आणि याच्यामध्ये सेंट्रॉइड फाइंड आउट करण्यासाठी आपण काय करतो? एरिया आपण कॅल्क्युलेशन्स मध्ये घेतो. लक्षात आलं? सिंपल आहे, इझी आहे. ठीक आहे. चलो. तर हे सेंट्रॉइड आणि सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी आर बोथ द पॅरामीटर to which are calculated for the particular objects to make to have a load distribution, that is area distribution and weight distribution. आणि हे डिझायनिंग मध्ये सगळ्यात महत्वाचं ठरणार आहे. विच डिझायनिंग? दॅट इज डिझाइन ऑफ 3D स्ट्रक्चर. 3D स्ट्रक्चर मध्ये कोणते कोणते येतात? तुमच्या डॅम्स येतात, ब्रिजेस येतात. ठीक आहे. सिलोज येतात. भरपूर काही स्ट्रक्चर्स आहेत. जेव्हा चॅप्टर स्टार्ट होणार तुम्हाला एक्झाम्पल्स मी भरपूर देणार आहे. बट लक्षात ठेवा एक एक्झाम्पल जे की इंट्रोडक्शन नंबर 1 मध्ये मी सांगितलंय दॅट इज डॅम. ठीक आहे. तर हे तुम्हाला इझी जे की 2D प्लेन सेक्शन देणार तुम्हाला रेक्टँगल, स्क्वेअर, सर्क्युलर. ठीक आहे. हॉलो सर्क्युलर ह्या
प्लेन्स देणार तुम्हाला आणि प्लेनसाठी तुम्हाला काय काढायचं आहे, सेंट्रॉइड काढायचं आहे. आणि इझिली सेंट्रॉइड तुम्ही काढू शकता एक्स बार आणि वाय बार. कशात देतात हे पॉइंट्स आहेत. तुम्हाला आता सांगितलं एक्स बार वाय बार या फॉर्म मध्ये त्याला रिप्रेझेंटेशन करतो. ठीक आहे, या फॉर्म मध्ये आपण काय करतो, त्याला रिप्रेझेंटेशन करतो. बट सगळ्यात महत्वाचं हे कॅल्क्युलेट करण्यासाठी कशाचा रिक्वायरमेंट आहे, एरिया कॅल्क्युलेशन आहे. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला कशाचं कॅल्क्युलेशन राहणार आहे, व्हॉल्यूमचं कॅल्क्युलेशन राहणार. कशाचं कॅल्क्युलेशन, व्हॉल्यूम कॅल्क्युलेशन राहणार आहे. लक्षात आलं? ठीक आहे, तर हा झाला तुमचा 5th युनिट. ठीक आहे, हा झाला तुमचा 5th युनिट. आयडिया आला असेल. सिंपल आहे. ह्याच्यामध्ये सगळं हा सब्जेक्ट जे आहे ते पूर्ण प्रॉब्लेमॅटिक सब्जेक्ट. ठीक आहे, आणि हा सब्जेक्ट इम्पॉर्टंट ठरल तुमच्या पुढच्या जे सब्जेक्ट्स आहेत, मेकॅनिकल म्हणा, सिव्हिल म्हणा. मेकॅनिकल साठी तुम्हाला डिझाईन ऑफ मशीन्स मध्ये, त्याच्यानंतर टॉम मध्ये थेरी ऑफ मशीन्स मध्ये लागणार आहे ह्याचं कन्सेप्ट, कोर्सच्या कन्सेप्ट. बघा, एक पॅरामीटर भेटलं तर बाकीच्या सगळ्या जे पॅरामीटर्स आहेत ते इझिली अंडरस्टँड होईल. मग त्या अंडरस्टँडिंग साठी तुम्हाला कोणता सब्जेक्ट परफेक्ट करावा लागेल, दॅट इज इंजिनिअरिंग मेकॅनिक्स. लक्षात आलं? आता सिव्हिल पॉइंट ऑफ व्ह्यू विचार केला तर तुम्हाला सब्जेक्ट्स येणार थेरी ऑफ स्ट्रक्चर्स, त्याच्यानंतर स्ट्रेंथ ऑफ मटेरियल, त्याच्यानंतर डिझाईन ऑफ आरसीसी स्टील स्ट्रक्चर. अशा सब्जेक्ट तुम्हाला येणार आहेत. त्याच्यामध्ये पण सेम आहे, फोर्स इम्पॉर्टंट ठरणार आहे टू नो ऑल द पॅरामीटर्स विच आर इन्क्लुडेड और विच आर रिक्वायर्ड टू डिझाईन अ पर्टिक्युलर स्ट्रक्चर्स. लक्षात आलं? डिझाईन करण्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्वाचं पॅरामीटर ते ठरणार आहे, दॅट इज फोर्स. आणि फोर्सचं नॉलेज कोण देणार, कोणत्या सब्जेक्ट मधून भेटणार आहे तुम्हाला, दॅट इज इंजिनिअरिंग मेकॅनिक्स. लक्षात ठेवा. ठीक आहे, तर इंजिनिअरिंग मेकॅनिक्स इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे, व्यवस्थित स्टडी करा. ठीक आहे, आणि हे जे स्कीम किंवा मार्क डिस्ट्रीब्युशन बघितलं तर हे फर्स्ट चॅप्टर जे आहे ते सिंपल लिफ्टिंग मशीन 14 मार्क्स आहे. त्याच्यानंतर 18 मार्क्स दॅट इज अनालिसिस ऑफ फोर्सेस. त्याच्यानंतर इक्विलिब्रियम ऑफ फोर्सेस 14 मार्क्सचा आहे. फ्रिक्शन ऑफ फोर्सेस 12 मार्क्सचा आहे. आणि सेंटर अँड सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी तुम्हाला 12 मार्क्सचा दिसणार. अशा करून तुम्हाला 70 मार्क्सचा पेपर आहे. आणि तुम्हाला 2 टेस्ट राहणार. टेस्ट नंबर 1, ठीक आहे, ठीक, टेस्ट नंबर 1 जे की 30 मार्कचा राहणार. आणि टेस्ट नंबर 2 जे की ते पण किती मार्काला राहणार, दॅट इज 30 मार्कला राहणार आहे. लक्षात आलं? 30 मार्क्सला तुम्हाला राहणार आहे. तर ह्याच्यामधून तुम्हाला मिनिमम किती घ्यायचे, मिनिमम मार्क्स दॅट इज 12. आणि इथं 12 मार्क्स तुम्हाला घ्यावं लागेल. मिनिमम मार्क्स तुम्हाला किती घ्यावं लागेल, 12 मार्क्स घ्यावं लागेल. ठीक आहे, फॉर पासिंग पर्पज. ओके, तर लक्षात ठेवा. आता हे मार्क डिस्ट्रीब्युशन पॉइंट ऑफ व्ह्यू आहे. तर मला तर वाटतं की बाबा तुम्ही मार्कचा न विचार करता सगळ्यात जास्त तुम्ही नॉलेज कसं गेन करता येते या सब्जेक्ट मधून ते तुम्ही बघा. ठीक आहे, मार्क्स ऑटोमॅटिक भेटेल तुम्हाला. समजा यू हॅव 100% ऑफ नॉलेज, यू विल अक्वायर 100% मार्क्स इन युअर टेस्ट और इन युअर फायनल एक्झाम्स. ठीक आहे, आता हे इंजिनिअरिंग मेकॅनिक्स याच्यामध्ये पण शिकायचे. आणि इंजिनिअरिंग मध्ये जेव्हा तुम्ही इंजिनिअरिंग मध्ये जाता डिप्लोमा झाल्यानंतर, तिथं पण इंजिनिअरिंग मेकॅनिक्सचेच कन्सेप्ट लागणार आहे फॉर फॉर स्टडिंग फर्दर सब्जेक्ट. ठीक आहे, तर हा इंट्रोडक्शन लेक्चर तुम्हाला कळालेला असेल. ठीक आहे, तर मला कमेंट करून नक्की सांगा. आणि बाकीच्या जे व्हिडिओज आहेत, आता व्हिडिओज तुम्हाला भेटणार, एक 4-5 व्हिडिओज तरी मी घेऊन येणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सगळ्या व्हिडिओज तुम्हाला ऍपवर भेटणार आहे, दॅट इज डिप्लोमा लॅब. डिप्लोमा वाला ऍप तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचा आहे. आपलं युट्यूब चॅनल पण आहे डिप्लोमा वाला म्हणून, ते पण सबस्क्राईब करून ठेवा. आणि तुम्हाला भरपूर काही डाउट्स वगैरे किंवा कन्सेप्ट क्लिअरन्सचा असेल तर तुम्ही डायरेक्टली मला मेसेज करू शकता. ठीक आहे, तर मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये माझा नंबर देतो. ठीक आहे, लवकरच आपण लॉन्च करणार आहेत इंजिनिअरिंग मेकॅनिक्सचे ऑनलाईन कोर्सेस. आणि तुम्हाला ऍपवर पण दिसणार आहे आपल्या इंजिनिअरिंग मेकॅनिक्सच्या सब्जेक्ट रिलेटेड व्हिडिओज. ओके, तर लवकरात लवकर तुम्ही जॉईन व्हा आपल्या डिप्लोमाला ऍपला आणि व्हिडिओज बघा युट्यूबवर. युट्यूबवर फ्री ऑफ कॉस्ट राहील, 2-3 व्हिडिओज राहणार. बट बाकीच्या सगळ्या जे आहेत ते पेड राहणार आहे. आणि तुम्हाला व्ह्यू करण्यासाठी जे की 5th, 6th, 7th जे व्हिडिओज आहेत, पुढच्या व्हिडिओज आहेत, ते व्ह्यू करण्यासाठी तुम्हाला एक पर्टिक्युलर अमाऊंट तुम्हाला पे करायचा आहे. आणि पे करून तुम्हाला सगळ्या व्हिडिओज व्ह्यू करायचे आहेत. ठीक आहे, होप सो हा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल तर तुम्ही नक्की मला कळवा, कमेंट बॉक्स मध्ये कमेंट टाका.
लाईक करा, शेअर करा आपल्या चॅनलवर. ठीक आहे. आणि बाकीच्या जे सब्जेक्ट्स आहेत त्याचे पण लवकरच आपल्या YouTube चॅनलवर येणार आहेत इंट्रोडक्शन व्हिडिओज. त्याच्यानंतर तुम्हाला सगळ्या व्हिडिओज आपल्या डिप्लोमावाला ॲपवर तुम्हाला दिसणार आहे. ठीक आहे. तोपर्यंत थँक धन्यवाद.